झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिरपूर मर्चंट बँकेचा 14 कोटींचा घोटाळा, मुख्य आरोपी गोपाल गुजरातीला अटक। 5 महिन्यांपासून पोलीस होते मागावर। धुळे जिल्ह्यातील शिरपूर मर्चंट बँकेत झालेल्या तब्बल सुमारे 14 कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय। महेश उर्फ गोपाल गुजराती या लोन ऑफिसरला पोलिसांनी अटक केली आहे। यामुळे आता तपासाला खरा वेग येणार आहे। शिरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत दी शिरपूर मर्चंट बँक लिमिटेड मधील लेखा परीक्षकाने 25 मे 2025 रोजी शिरपूर पोलीस ठाण्यात आपली फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार बँकेचे अधिकारी, कर्मचारी, चेअरमन आणि कर्जदार अशा एकूण 46 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या सर्वांनी मिळून बँकेचे सभासद व ठेवीदारांची 13,75,86,253 रुपये इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे। गुन्हा उघडकीस आल्यानंतर सर्व आरोपी फरार झाले होते। या प्रकरणाचा तपास अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी हे करीत होते। दरम्यान आरोपींनी अटक टाळण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले होते। मात्र न्यायालयाने बहुतेक आरोपींचे अर्ज फेटाळले आहेत। तपासादरम्यान पोलिसांनी फरार आरोपींचा शोध घेत अखेर गुन्ह्यातील मुख्य आरोपी महेश उर्फ गोपाल पंडितलाल गुजराती या लोन ऑफिसरला अटक करण्यात यश मिळवले। तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून पुढील तपास सुरू आहे। यापूर्वीही नियमबाह्य कर्ज प्रकरणात सहभागी असलेले आरोपी जयपाल विजयसिंग गिरासे, भूषण अरुण चौधरी आणि निखिल अशोक अग्रवाल या तिघांनाही अटक करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।